नाशिकमध्ये 16 वर्षीय मुलीची अपहरण करण्याचा प्रयत्न उधळला आहे। ही धक्कादायक घटना रविवार 24 ऑगस्ट रोजी सकाळी 8च्या सुमारास सारडा सर्कल परिसरात घडली। मुलगी खासगी शिकवणीसाठी जात असताना पांढऱ्या रंगाच्या थार कारमधील संशयितांनी गाडी थांबवत मेरे गाडी में बैठ जा असे 2 वेळा सांगितले। मुलीने दुर्लक्ष करून पुढे जाताच त्याने कारने तिचा पाठलाग सुरू केला। धास्तावलेली मुलगी एका वृद्धेच्या पाठीमागे लपली। त्याचवेळी एका जागृत महिलेने आणि एका इस्माने धैर्य दाखवत कारचा नंबर लिहून घेतला आणि पाठलाग केला। संशयितानं पलायन करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांना कळवल्यानंतर त्याला अखेर पवननगर येथून ताब्यात घेण्यात आले। अटक केलेल्या संशयिताचे नाव कपिल गंजीभाई लीला वय 40 असे असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे। दरम्यान हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा घडण्यापासून टळला आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।